गणूचे घर अगदी रस्त्यावर नव्हते. रस्ता सोडून बऱ्याच आतल्या भागाला चांगले 50 फूट रिकामी जागा सोडून त्याच्या पलीकडे हे घर कसले, झोपडीच होती. नागू तेलाच्या घाण्याच्या जागेप्रमाणेच या घराच्या भिंतीही कारवीच्या खुंटावर मातीचा लेप केलेल्या होत्या. घराची मागली बाजू मात्र चिखल मातीची होती. त्यावरून पुढला भाग नंतर वाढवून घर वाढवलेले असावे असे वाटे. गणू घाईघाईने आत गेला आणि त्याने एक खुर्ची बाहेर आणली. ती आणून ठेवताच तिच्या खालून काही कोळी आणि झुरळी निघाली. त्यांना झटकण्यासाठी म्हणून त्याने खुर्ची जमिनीवर आपटताच खुर्चीचे 2 पाय मोडून पडले. पाहात उभी असलेली गणूची बायको एवढ्या मोठ्याने हसली की तो आवाज कानी जाताच गणू रागाने झटक्यासरशी वळला. त्याची रागावलेली मुद्रा पाहून तीही गंभीर झाली. एक क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिली. मी तशीच अंगणात उभी होते. बायकोच्या अंगावर वस्कन ओरडून गणू म्हणाला, लाज नाही वाटत हसायला? ही तुझी व्यवस्था? ताईसाहेब काय म्हणतील? मी काही म्हणणार नाही बरं, मी संथपणाने उत्तर दिले. तुमचं घर म्हणजे काही मुनसफाचं नव्हे किंवा वकिलाचं नव्हे, नुसत्या कारकुनाचं सुद्धा नव्हे. असली खुर्ची सुद्धा इथं असेल असं मला वाटलं नव्हतं. त्यात कशाला वाईट वाटायचं? मी बोलत असताना गणूची बायको घरात गेली होती. ती एक घोंगडी घेऊन बाहेर आली. ती घोंगडी तिने जमिनीवर अंथरली आणि सूचक दृष्टीने नवऱ्याकडे पाहिले. या बसा इथं ताईसाहेब, असे तो म्हणतो न म्हणतो तोच मी जाऊन त्या घोंगडीवर बसलेही होते. या खुर्च्या आम्हाला काय कामाच्या? मागे कुठल्या तरी एका रावसाहेबांनी बदली होऊन जाताना एक पडीत खुर्ची मला दिली होती. तीच ही सामान सुमान ठेवायला उपयोगी पडत असे. आम्ही कुठं कधी बसणार खुर्चीवर? आज तुम्ही आलात त्यावेळी म्हटलं उपयोगी पडेल, पण नाही, गरिबा घरची खुर्ची सुद्धा आयत्या वेळी दगा देते. असे म्हणून गणूने पुन्हा एकदा बायकोकडे पाहिलं आणि एकदा खुर्चीकडे पाहिलं. अगदी घाबरल्या स्वराने तिने मला विचारले, दूध आणू का थोडं? तापलेलं चालेल की निरसं पाहिजे? निरसं हवं असेल तर आत्ता पिळून आणते. गणू तिच्याकडे वळून म्हणाला, आत्ताच धार काढून आण. तेवढीच आमच्या घरची नवी नवलाई ताईसाहेबांना चाखू द्या. त्यांच्या घरी गवळी येऊन रोज धार काढून देतो खरा, पण त्यातल्या त्यात हात चलाखी करून दुधात पाणी मिसळतोच. असं निर्भेळ दूध काही त्यांना मिळायचं नाही. गणूची बायको घरात गेली त्यावेळी गणू तिला ओरडून म्हणाला, भांडं चांगलं घासून घे बरं. पुन्हा माझ्याकडे वळून तो बोलू लागला, एक म्हैस पाळली आहे, पगारावर कसं भागणार? एवढा घर प्रपंच चालवायचा तेव्हा थोडासा दुधाचा व्यापार त्यातल्या त्यात करतो. 4-2 उकडे लावलेले आहेत, त्यात म्हशीच्या दाणा वैरणाचा खर्च भागतो. 4 पैसेही शिल्लक राहतात, नाही असं नाही, पण मुलांना चांगलं पोटभर दूध प्यायला मिळतं, हा मोठा फायदा आहे. किती आहेत तुम्हाला मुलं? मी जरा जपूनच विचारले. गणूने उत्तर दिले, तिचा एक मुलगा आहे, माझाही एक मुलगा आहे, आणि शिवाय आमची 4 मुलं आहेत. मुलांच्या या हिशोबाचा अर्थ मला कळला नाही. तिचा, माझा आणि आमची म्हणजे काय समजायचे? मी क्षणभर गणूच्या तोंडाकडेच पाहत राहिले. माझ्या शंकेची त्याला अटकळ आली असावी, कारण तो म्हणाला, तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण आम्हा कुणब्यांचं हे असंच असतं. सर्वात मोठा मुलगा आहे तो तिचा म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याचा. त्याच्याहून लहान आहे तो माझा म्हणजे माझ्या पहिल्या बायकोचा, आणि बाकीची 4 ही आता आमची. एकूण 3 मुलगे आणि 3 मुली आहेत, म्हणजे ही माझी पाटाची बायको आहे. पाटाची बायको? पाटाची बायको म्हणजे काय हे मला काहीच समजले नाही. विचारून घ्यावे तर आपले अज्ञान उघडे पडते, म्हणून विचारणेही माझ्या जीवावर आले. निदान गणूला तरी विचारायचे नाही असेच मी मनाशी ठरवले. माझ्या मनात जे विचार चालले होते त्यावेळी गणूचे बोलणेही सुरू होते, पण माझ्या विचारांच्या भरात त्यातले काही बोलणे माझ्या कानीही आले नाही. तो सारखा बोलतच होता. बरेच रावसाहेब येऊन गेले, पण त्यात या रावसाहेबांच्या कारकिर्दीत मला सुख लाभले. मागले रावसाहेब फार खट्याळ होते. त्यांच्या घरी कधीसुद्धा माझा हात ओला झाला नाही. कामाचीही किटकिट फार. कधीच काही मनाला यायचं नाही. त्या बाईसाहेबही तसल्याच होत्या. पण या बाईसाहेब म्हणजे एक माऊली आहेत. तुम्ही पाहतच आहात. सणासुदीला तर मला जेवायला बोलावतातच, पण एरवी देखील मुद्दाम हाक मारून आमटी भाजी देत असतात. एवढ्यानंच कुठं भागता आहे. कुणी बाहेर गावची खोत कुळकर्णी आले तर भाजीपाला घेऊन येत असतात.
त्यातली चांगली हात भरून भाजी मला देतात. कोण घेत आहे एवढी गरिबाची काळजी? माझी कारभारीन तोंड फाटेपर्यंत बाईसाहेबांची स्तुती करीत असते, तरी अजून तिनं त्यांना पाहिलं नाही. मी मध्येच गणूला विचारले, पण तुमची ही मुलं कुठं आहेत? स्तुती पठणाच्या आवेशात विक्षेप येण्यापुरते असतील कुठेतरी खेळत, एवढेच उत्तर देऊन तो पुन्हा मूळ पदावर आला. आज इतकी वर्ष नोकरी करतो आहे, पण असा भरभरून भाजीपाला कुणी दिला नव्हता, म्हणून तर तिला चोज वाटतं. मुद्दाम शेजाऱ्या बोलावून आणून घरी भाजी आणली म्हणजे दाखवीत असते. दिवाळीच्या वेळी बंदरच्या भाटियांकडून फसकी येते, तेव्हा त्यातले देखील बदाम पिस्ते ओंजळ भरभरून बाईसाहेब मला देतात. तुम्ही पाहिलं नाही ते? बाईसाहेबांची आवड अशी गुपित दानाची आहे. आम्हा गरिबांना बदाम पिस्ते कधी पाहायला मिळणार? पण घरी आले म्हणजे शेजारी देखील कौतुक करतात. थोडासा त्यांना मत्सरही वाटतो. हे रावसाहेब आल्यापासून असं हे भाग्य आलं आहे. बदाम पिस्ते म्हणताच मला शाळेतल्या संवादाची आठवण झाली. जिज्ञासा तृप्त करून घेण्याला ही संधी बरी आहे असे वाटून मी विचारले, गणोबा, सुके बोंबील म्हणजे काय हो? गणोबा थक्क झाला. बदाम पिस्त्याची गोष्ट चालली असता मी काय हा भलताच प्रश्न केला याचे त्याला विलक्षण आश्चर्य वाटले, असे त्याच्या मुद्रेवरून दिसले. माझ्या अचानक प्रश्नाने त्याच्या भाषणाची साखळीही तुटली होती. काहीतरी उत्तर देऊन पुन्हा मूळ पदावर यावे असे त्याला वाटत असावे असे त्याच्या घोटमळण्यावरून वाटले. तो क्षणभर गंभीर झाला. जरा गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, सुके बोंबील तुम्हाला काय माहीत? कोण बोललं तुमच्याजवळ? मीही थोडीशी ओशाळले. शाळेत कोणी मुली बोलत होत्या असे काहीतरी वेळ मारून नेण्यासाठी मी दिलेले उत्तर ऐकताच तो म्हणाला, आधी तुम्ही रावसाहेब, त्यातून बामण, तुम्हाला असल्या पदार्थांची माहिती कशी होणार? आमच्यासारख्या कुणब्या माळ्यांच्या घरीच असले जिन्नस असायचे. ती एक माशाची जात आहे, ते वाळवून ठेवीत असतात. आम्हा गरिबांचं तेच खरं तोंडी लावणं. भाज्या बिज्या मळायच्या म्हणजे तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांनी दिल्या तर. एरवी तीच आमची चटणी आणि तीच भाजी. फार स्वस्त मिळतात, वासही येतो आणि तोंडी लावणं भरपूर झालंसं वाटतं. इतक्यात दुधाची चरवी भरून घेऊन गणूची बायको आली. अगदी चकचकीत घासलेलं एक फुलपात्र तिने माझ्यापुढे ठेवले. चरवीवर दुधाचा फेस फुलून आला होता. तो फुंकरीने दूर सारून तिने दूध फुलपात्रात ओतले आणि चरवी बाजूला ठेवून ती अदबीने म्हणाली, ताईसाहेबांनी गरिबा घरचं थोडं दूध मुखी लावावं. तिच्या त्या वाक्यप्रयोगाचे मला हसूच आले असते, पण ते गंभीरपणाने दाबून काहीच न बोलता मी दूध प्यायला सुरुवात केली. दूध अगदी गरम गरम होते, म्हणजे तापवल्यासारखे नव्हे, पण अशा उभेचा गरमपणा असलेले दूध मी यापूर्वी कधीच चाखले नव्हते. या दुधाची रुचीही आमच्या घरी येणाऱ्या दुधापेक्षा अगदी निराळी होती. मी रोज दूध पीत असे, पण ते तापवलेले असे. मी गरम गरम दूध पीत असे, पण तो तोंड भाजणारा गरमपणा. हे दूध गरम नव्हते, उबदार होते. त्याचा गरमपणा सजीव होता. मला वाटले गणूने म्हटले ते काही खोटे नव्हे. असले दूध गवळ्याकरवी मला कधीच मिळाले नसते. मी दूध पीत पीत विचारले, सुके बोंबील मला पाहायला मिळतील का? गणूची बायको गणूपेक्षाही थक्क झाली. चांगले सोन्यासारखे दूध पीत असता मध्येच कुठे असल्या या पदार्थाची हिला आठवण झाली असे तिला वाटले असावे. गणू हसत हसत म्हणाला, दाखवतो आणू. ती वेड्यासारखी त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिली. असे पाहून तो पुढे म्हणाला, त्यात काय झालं, पाहू देत त्यांना, तेवढीच माहिती होईल. एरवी असले जिन्नस त्यांना कुठं पाहायला मिळणार? काही संकोच नको मानायला. नागू तेल्याच्या घाण्यावर जाऊन त्यांनी खोबऱ्यांची पेंड खाल्ली. ते परवा तुला मी सांगितलं ना? ताईसाहेबांचा स्वभाव मोठा चौकस आहे. वयावर जाऊ नकोस. तू बोलताना ऐकलं नाहीस त्यांना. वकील मुन्सफांबरोबर गोष्टी करू लागल्या म्हणजे ते सुद्धा अगदी जिरून जातात. दाखीव ते आणून, पण दुरून दाखीव, जवळ आणू नकोस. घाण येईल आणि शिसारी बसेल. बायको आत निघून जाताच गणू मला म्हणाला, तो फार चमत्कारिक जिन्नस आहे. तुम्हाला अजून माहीत नाही, पण असल्या निरनिराळ्या वाळवलेल्या माशांवर आम्ही गुजारा करीत असतो. भाजीच्या मानाने ते फारच स्वस्त पडतात आणि एकदा आणून ठेवले की बेगमी होते. भाजी जशी रोज आणावी लागते तसे ताजे मासेही रोज आणावे लागतात, पण त्यांना किंमत फार पडते. रोज ताजे मासे आणून आमच्यासारख्यांचं निभायचं नाही. ताजे मासे देखील आम्ही आणतो, नाही असे नाही, पण ते केव्हा तरी आठवड्यातून एकदा दोनदा. तो बोलत असताना ती हातात एक लांब जुडगे घेऊन येऊन दूर उभी राहिली.
त्याच्यावरील कागद उलगडला आणि म्हणाली, हेच ते सुके बोंबील. कागद उलगडताच मला वस्कन घाण आली. मला प्रश्न उभा राहिला की गणूने वास म्हटला तो हाच का? गरिबाच्या घरी घाणीला वास म्हणतात का? माझ्याकडे वळून गणू म्हणाला, पाहिलं, झालं, जागा आता ते घरात घेऊन. कोण घाण मारते आहे? मला आश्चर्य वाटले. इतक्यात वासाची घाण झाली का? की मी तिथे असल्यामुळे त्याला तसे वाटले? तो जिन्नस फार चमत्कारिक होता. अशा लांब लांब वाळलेल्या काड्या दिसत होत्या. घाण आली असे गणूने म्हटले ते काही खोटे नाही. आणखी घटकाभर तो जिन्नस तिथेच ठेवला असता तर मला ओकारी सुद्धा आली असती. दूध मी आधीच पिऊन टाकले होते म्हणून बरे झाले. तो जिन्नस आत ठेवून गणूची बायको धुतलेले हात ओच्याला पुशीत घरातून बाहेर आली. तिच्याशी काहीतरी बोलावे असे मला वाटले म्हणून मी गणूला विचारले, कोणत्या नावानं हिला हाक मारायची? अगदी नव्या नवरीसारखा लाजून गणू म्हणाला, ते मी कसं सांगू? बायकोचं नाव नवऱ्यानं घ्यायचं नाही ना. तिच्याकडे वळून तो म्हणाला, आता तूच सांग ना आपलं नाव. तिने आपले नाव सुभद्रा म्हणून सांगितले. सुभद्राबाई अशा संबोधनाने सुरुवात करून मी बोलायला जात होते इतक्यात ती म्हणाली, मला बाई नाही म्हणायचं, नुसतं सुभद्रा म्हणायचं. बाई म्हणायचं भटा बामणांच्या बायकांना. हा भेदाभेद मला माहीत नव्हता. ब्राह्मणांच्याच बायकांना बाई म्हणायचे आणि कुणब्यांच्या बायकांना नुसत्याच नावाने का हाक मारायची, या रीतीचा मला उलगडा होईना. हा भेदाभेद का उत्पन्न झाला, कसा झाला, केव्हा झाला, याची नीट छाननी करायचे मी मनाशी ठरवले. बायका तेवढ्या इथून तिथून सर्व सारख्याच. मग हा भेद श्रीमंतीमुळे आला की जातीमुळे आला, हा प्रश्न साहजिकच माझ्यापुढे उभा राहिला. पुरुषांना राव, पंत असे काहीतरी उपपद लावतात. मराठा कुणबी असला तरी बा, दाजी असेही उपपद लावतात. मग बायकांनाच तशी दर्जाप्रमाणे उपपद का असू नये? स्वतःचा हट्ट चालवण्याच्या उद्देशाने मी म्हटले, सुभद्राबाई, मी तुम्हाला सुभद्राबाईच म्हणणार. सुभद्रा काकू सुद्धा म्हटलं असतं, पण तुम्ही काही एखाद्या काकूसारख्या दिसत नाही. बाईसाहेब नाही, पण नुसतं बाई म्हणायला काय हरकत आहे? आम्हा गरिबांना कशालाही आडनावं. आपलं सुभद्राच म्हटलेलं बरं. खरं पाहिलं तर तुमच्यासारख्या माणसांनी नुसतं सुभेच म्हटलं पाहिजे. पुरे झालं तुझं व्याख्यान, गणू म्हणाला. आता घरी गेलं पाहिजे. बाईसाहेब वाट पाहतील. मागल्या वेळेला एकदा मी बोलून घेतलं आहे. त्यावेळी ताईसाहेब गेल्या होत्या नागू तेल्याच्या घाण्यावर. आता खुद्द आमच्या घरी आल्या आहेत. उत्तर द्यायला मला तोंड नाही. त्या दिवशी मीच चहाडी केली, त्याचं बक्षीसही मिळालं. पण आज माझं मलाच सांगितलं पाहिजे. असे म्हणून गणू निघण्याच्या तयारीने उठून उभा राहिला. मीही उठले आणि सुभद्रेचा निरोप घेतला. ती रस्त्यापर्यंत मला पोहोचवायला आली. त्यावेळी शेजारच्या 3-4 कुणबी बाया रस्त्याच्या बाजूला मुद्दाम उभ्या राहिलेल्या दिसल्या. त्यांच्याकडे सुभद्रा मोठ्या अभिमानाने पाहत होती. तिचे हे वैभव पाहून त्याही अगदी चूरमार होऊन गेल्यासारख्या दिसत होत्या. जाता जाता माझ्या कानी सुभद्रेचे शब्द पडले, ताईसाहेब बरं ह्या, रावसाहेबांची मुलगी स्वतः आमच्या घरी आली. कधी कुणी ऐकलं होतं हे, पण आज प्रत्यक्ष घडून आलं. ताईसाहेबांचा स्वभावच फार मायाळू. नागू तेल्याच्या घाण्यावर गेल्या त्या दिवशी गणूच्या थोबाडीत दिल्याची आठवण होऊन माझे मलाच हसू आले. घरी येऊन पोहोचताच आई दाराशी उभी होती. तिला गणू म्हणाला, माफ करा बाईसाहेब, ताईसाहेब आज आमच्या घरी आल्या होत्या. ताज्या निरशा दुधाखेरीज मी दुसरं काही दिलं नाही. त्यांना माफ करा बाईसाहेब. खरंच? असे म्हणून आई नुसती हसली मात्र. मी न्हाणीवर हातपाय धुवून आले. त्यावेळी आई म्हणाली, एकूण आज तू गणूच्या घरी गेली होतीस. छान. असं नाक ठेचलंस त्याचं? काय पाहिलंस तिथं? अगदी मोठ्या माणसाचा आव आणून मी म्हटले, गरिबाच्या घरी काय पाहायचं दुसरं? आमच्यासारखी थोडीच आहेत त्यांची घरं. आपलं आहे कारवीच्या खुंटाचं घर. परसदारी गोठ्यात म्हैस आहे. परसात बरीचशी कोंबडी आहेत. घरात सुके बोंबील आहेत. आई मोठ्याने हसत म्हणाली, ते देखील दाखवले का त्यानं तुला? त्यानं नाही दाखवले, मी म्हटले. मीच मुद्दाम पाहायला मागितले. परवा शाळेतली एक मुलगी त्याबद्दल काही बोलत होती. असली ही वस्तू आहे तरी काय ती पाहावी म्हणून मुद्दाम गणूला सांगितले. आमच्या घरी काही पाहायला मिळायचे नाहीत. म्हटलं गणूच्या घरी असतील आणि शेवटी तिथंच पाहायला मिळाले.
आठवण झाल्यासारखे करून मी मध्येच आईला विचारले, आई, पाटाची बायको म्हणजे काय ग? गणूची बायको पाटाची आहे वाटतं, आई म्हणाली. मला नव्हतं हे माहीत, बाकी ते कळणार तरी कसं म्हणा. मी जिज्ञासापूर्वक प्रश्न केला. पाटाची बायको समजायची काही खूण नसते वाटतं. पण आधी पाटाची बायको म्हणजे काय हे मला सांग ना. कळेल पुढे तुला आपोआप, असे बोलून आईने उत्तर द्यायची टाळाटाळ केली. पण मी थोडीच ऐकणार होते. मी म्हटले, हे पहा आई, अशी टाळाटाळ करून चालायचं नाही. पाटाची बायको म्हणजे काय ते मला कळलंच पाहिजे. आई क्षणभर स्वस्थ राहिली. उत्तर द्यावे की न द्यावे किंवा भलतेच काहीतरी उत्तर देऊन माझे समाधान करावे याचा ती विचार करीत असावी, अशी शंका आल्यामुळे मी म्हटले, काही उडवाउडवी चालायची नाही बरं आई. मला नीट काय ते कळलं पाहिजे. उडवाउडवीची उत्तरं बाबा देतात म्हणून ऐकून घेते. तू उडवाउडवी केलेली मला नाही खपायची. असे म्हणून क्षणभर माझ्याकडे कौतुकाने पाहत आई म्हणाली, तिकडनं उडवाउडवीची उत्तरं दिलेली खपतात तुला, आणि मी मात्र तसं करता कामा नये का? तिच्या कमरेला मिठी मारून मी म्हटले, का म्हणजे तू आई आहेस ना. आईच्या डोळ्याला टचकन पाणी आले. खरं आहे, असे म्हणत तिने पदराने हळूच डोळे पुसले. पुरुषांचं हे मेलं असंच असतं. केव्हा काहीही विचारा, मोकळ्या मनानं उत्तर कधी मिळायचं नाही. तुलाच का, मला देखील तशीच उत्तरे मिळतात. फारच झालं तर पुरुषांच्या व्यवहारात बायकांना कशाला उठा ठेव असा शेवटचा टोला मिळतो. ते तसं उत्तर आलं म्हणजे वाईट वाटतं, आणि आता मी स्वतः तुला तसंच उत्तर देणार होते. नाही बरं बाई, ह्यापुढे मी कधी उडवाउडवी करणार नाही, असे बोलून तिने पुन्हा एकवार पदराने डोळे पुसले. काय म्हणालीस बरं? आई आठवल्यासारखे करून म्हणाली, तुला पाटाची बायको म्हणजे काय हे सांगायला हवं ना. ऐक, आपल्या ब्राह्मण लोकात बायकांच्या जातीचं एकदाच लग्न होतं. कुणबी मराठ्यात तसं नाही. त्यांच्यात एक नवरा वारला तरी बायका दुसरा नवरा करतात. त्या बायकोला पाटाची बायको म्हणतात. पहिलं लग्न होतं ते सर्वांचं सारखंच होतं. म्हणजे कुणबी असो, मराठा असो किंवा ब्राह्मण असो, सर्वांची लग्न ब्राह्मण उपाध्यांच्या हस्तेच लागतात. ब्राह्मणांची लग्न वैदिक विधीनं होतात, म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळेचे मंत्र वेदातले असतात. कुणबी मराठ्यांची लग्न पौराणिक विधीनं होतात, म्हणजे लग्नाच्या वेद मंत्राऐवजी कुठले तरी पुराणातले श्लोक म्हणून कुणबी मराठ्यांची लग्न उपाध्ये लोक लावतात. वेदांच्या मंत्रांनी झालेलं लग्न मोडत नाही. कुणबी मराठ्यांना एक नवरा मेल्यावर दुसरा करायचा असतो म्हणून त्यांची लग्न पौराणिक विधीनं लावतात. नुसते पुराणातले श्लोक म्हणून त्यांचं लावलेलं लग्न असतं, म्हणून त्यांना पुन्हा लग्न करता येतं, असं उपाध्ये लोकांचं म्हणणं आहे. वेदांच्या मंत्रांनी त्यांचं लग्न लावलं तर त्यांना पुन्हा लग्न करता येणार नाही. आणखी एक नवा प्रश्न उत्पन्न झाला. पाटाची बायको म्हणजे काय हे मला कळले, पण वेदातले मंत्र म्हणून लावलेले लग्न मोडत नाही कसे हे मला उलगडेना. मी आईला विचारले, पुन्हा विचारते म्हणून रागवू नकोस, पण मला आणखी एक प्रश्न उत्पन्न झाला आहे. परवा आपल्या गोडबोले कारकुनांची बायको वारली, त्यांचं लग्न वेदांच्या मंत्रांनीच झालं होतं ना. आईची मुद्रा अगदी चमत्कारिक झाली. माझ्या प्रश्नामुळे ती घोटाळ्यात पडल्यासारखी दिसले. तिने नुसते मानेनेच होय म्हटले. मी विचारले, होय ना, मग त्यांनी आता दुसरी बायको कशी केली? वेदांच्या मंत्रांनी लावलेलं लग्न जर मोडत नाही तर गोडबोल्यांचं पुन्हा लग्न कसं झालं? खरं आहे, आई म्हणाली. तू म्हटलंस म्हणून हे माझ्या ध्यानात आलं. वैदिक लग्नानं बायकांना तेवढं बांधून घ्यावं लागतं. पुरुष खुशाल लग्नावरून लग्न करतात. मी विचारून तुला सांगेन. मला मोठा आनंद झाला. मी आईला निरुत्तर केले याचा मला अभिमान वाटला. माझ्या बुद्धिमत्तेबद्दल मी माझ्यावर खुश झाले. जेवायला वाढीत असताना आईचा बाबांबरोबर संवाद झाला तो असा, रागवायचं नाही बरं, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. वैदिक लग्न मोडत नाही म्हणतात. पौराणिक विधीनं लग्न होतं म्हणून सप्तपदी आणि लाजाहोम झाला नसतो, म्हणून कुणब्याच्या बायकोला पाठ लावता येतो, असंच ना? सप्तपदी आणि लाजाहोम झाला आणि त्या बायकोचा नवरा गेला तर तिनं पुन्हा लग्न करायचं नाही. आमरण विधवेचं व्रत घेऊन राहायचं, ते सप्तपदीच्या बंधनासाठी, असंच ना? मग पुरुषाचं दुसरं लग्न कसं होतं? पुरुषांना नाही का सप्तपदीची आडकाठी? पाण्याचा घोट घेत घेत बाबा म्हणाले, बरोबर आहे, रूढी तशीच आहे, कायदाही तसाच आहे. या रूढीच्या आधारावर कायदा बनवलेला आहे. उच्च वर्गाच्या लोकांसाठी जो कायदा आहे तो खालच्या वर्गाच्या लोकांना लागू पडत नाही.
एक नवरा मेल्यावर खालच्या वर्गाच्या बाईला दुसरं लग्न करता येतं. इतकंच नव्हे तर एक नवरा जिवंत असताना नुसती कायदेशीर नोटीस देऊन कुणब्याच्या बायकोला दुसरं लग्न करता येतं आणि ते बेकायदेशीर ठरत नाही. धर्माचा प्रश्न वेदाला धरून न सोडवता रूढीच्या अनुरोधानं सोडवला आहे. कायद्याच्या दृष्टीनं रूढीला महत्त्व आहे. धर्माच्या बाबतीत कायदा आधी पाहावा लागतो. भलत्याच प्रकारानं झालेलं लग्न कायदेशीर ठरत नाही. कायद्यानं जे लग्न खरं तेच खरं. म्हणून ब्राह्मणाचं लग्न वैदिक विधीनं आणि कुणबी माळ्यांची लग्न पाटाच्या किंवा गांधर्वाच्या विधीनं झाली असली म्हणजे कायदेशीर समजली जातात. पण पुरुषांचं काय? आई म्हणाली. पुरुषांचा प्रश्न तसाच राहिला. सप्तपदीचं बंधन जर बायकांना आहे तर ते पुरुषांना का नसावं? पुरुषानं जन्मभर विधूर म्हणून का राहू नये? रूढी अशी आहे आणि कायदाही तसाच आहे. असं म्हणून बाबा आचवण्यासाठी पाटावरून उठले. आई माझ्याकडे पाहून नुसती हसली. बाबांना पुन्हा प्रश्न विचारण्याचे तिला धैर्य झाले नाही. मी बिछाण्यावर पडले होते. इतक्यात आई तिथे आली आणि मोठ्या प्रेमानं माझा मुका घेऊन म्हणाली, गोदे, पोरी, आज तू मला नवी दृष्टी दिलीस. माझे हृदय अभिमानाने भरून आले. पुन्हा आठवण झाली की मी कुणीतरी आहे.